भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंतीनिमित्त प्रियदर्शिनी महिला मंडळ शिर्डी यांच्या वतीनं अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। विमलताई मोरे या 40 वर्षांपासून आंबेडकर जयंती आपल्या परिवारासह आणि प्रियदर्शिनी महिला मंडळ यांच्या वतीनं साजरी करत असतात। यंदाही सालाबादप्रमाणे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी लहान मुलांचं नृत्य सादरीकरण, आंबेडकरांचे पोवाडे असे विविध कार्यक्रम आयोजित केले होते। तसेच आलेल्या सर्व महिला आणि भीमसैनिकांसाठी भोजनाचं आयोजन देखील करण्यात आलं। यावेळी शिर्डीचे माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, काँग्रेसचे सचिन चौगुले, मनसेचे दत्तात्रय कोते, भाजप युवा मोर्चाचे चेतन कोते, रोहित काळे आदींसह महिला आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। याप्रसंगी आयोजक विमलताई मोरेंसह उपस्थितांनी आपली मनोगत व्यक्त केली। सूर्याचा शाहीर बाजार र र र दाजी र र र दाजी अरे शाहीर कळलं का तुम्हाला? म्हणजे शाहीर या सवल जबाबाच्या गीतामधून क्रांती सूर्याचा जय जयकार करायचा आहे। हो, तर मी तुम्हाला माझा पहिला सवाल टाकते बर का? टाका। ऐका तर मग। आओ झाले विद्वान बाबासाहेब, आओ झाले विद्वान बाबासाहेब जिंकल ज्ञानाला। ऐकताय ना शाहीर? आओ झाले विद्वान बाबासाहेब, आओ झाले विद्वान बाबासाहेब जिंकल ज्ञानाला। मग आभाळा परी आनंद सांगा झाला कुणाला? मग आभाळा परी आनंद सांगा झाला कुणाला? शाहीर बाजार र र र दाजी र र र दाजी। वा शाहीर, फार चांगला असा प्रश्न विचारलेला आहे बरं का तुम्ही, की बाबासाहेब विद्वान झाल्यावर आभाळापरी आनंद कोणाला झाला होता? तर तुमचं उत्तर मी तुम्हाला देते। अहो झाले बॅरिस्टर बाबासाहेब, अहो झाले बॅरिस्टर बाबासाहेब बुद्धीच्या तेजानं, अहो झाले बॅरिस्टर बाबासाहेब बुद्धीच्या तेजानं। तवा हत्तीवरून साखर वाटली शाहू राजानं। तर शाहू राजांना आनंद कसा झाला होता? कसा झाला होता? तवा हत्तीवरून साखर वाटली शाहू राजानं। याच ठिकाणी सालाबादप्रमाणे कार्यक्रम होतो आणि भरगच्च महिला सहकार्य करतात, बाकीचे बंधू सहकार्य करतात आणि येऊन उपस्थिती त्यांची ठेवतात। माझा मनापासून त्यांना मानाचा जय भीम करते आणि ह्याच ठिकाणी प्रत्येक वर्षी कार्यक्रम होतोय। तुम्ही पण आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे, तुमची पण मी विनंती करून मान देते। आणि याच ठिकाणी 14 एप्रिलचा कार्यक्रम म्हणजे पहिल्यांदा झेंडावंदन होत आहे, नंतर प्रार्थना होते, नंतर जेवणाचा कार्यक्रम असतो, काही मान्यवरांचं भाषण असतं, भरभरून मनाला आनंद होतो।
या 14 एप्रिलच्या निमित्ताने मी त्यांना सर्वांना शुभेच्छा देते आणि एवढंच सांगते, जय भीम. जय भीम. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. तर आम्ही इथं महानगरपालिका इथं आम्ही छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि दरवर्षी असतो. मोरेबाई ही इथं त्यांच्या मनाप्रमाणे त्यांच्या इच्छानुसार इतका छान कार्यक्रम ठेवते का त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक बायांना आदेश देते का तुम्ही या, सहभागी व्हा. या जयंतीमध्ये आपण एवढं सहभागी होतो की आपलं नाव गाजलं पाहिजे आणि त्यांचं नाव इतकं वर गेलेलं आहे का प्रत्येक बाई त्यांचं खूप अभिनंदन करते. आणि सर्वांना मानाचा जय भीम. माझं नाव अस्मिता भीमराव दिवे. दरवर्षी नगरपालिकेची इथे माझी आजी म्हणजेच विमलताई आसराम मोरे, प्रियदर्शनी महिला मंडळाचे अध्यक्ष, भीम जयंतीचा कार्यक्रम दरवर्षी ते राबवते. ह्यावर्षी पण खूप धूमधडाक्यात झाला कार्यक्रम. सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा असतात मुलांचे. अजून भरपूर प्रतिसाद मिळतो सर्वजणांकडून भीम जयंतीसाठी. तर इथून पुढे सुद्धा अशीच दणक्यात साजरी करत जाईन भीम जयंती. जय भीम. माझे नाव श्रद्धा संतोष रणशूर आहे. इथे महिला मंडळातर्फे 14 एप्रिलचा कार्यक्रम साजरी करण्यात आला आहे. तर आधी झेंडावंदनचा कार्यक्रम झाला आणि नंतर अस्मिता दिवे आणि श्रद्धा रणशूर मी आंबेडकरांच्या जीवनावरती सवाल जवाबाचा कार्यक्रम केला आहे आणि आमचं भरपूर कौतुक झालं आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. आम्हाला आईचा खूप अभिमान आहे. आमची विमल आसराम मोरे आई ती दरवर्षीप्रमाणे इथे कार्यक्रम करते 14 एप्रिलचा. सगळ्या मंडळातर्फे ती ते 14 एप्रिलचा कार्यक्रम करते. बस, धन्यवाद. सर्वांना जय भीम. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती निमित्त शिर्डी मतदारसंघामध्ये विमलाताई मोरे त्याच्यानंतर प्रियदर्शनी महिला मंडळ यांच्यातर्फे इथं भव्य कार्यक्रमाचं आयोजन झालं होतं आणि या कार्यक्रमामध्ये सर्व मान्यवर, नगरसेवक, सर्व अतिथी मंडळ, शिर्डी साईबाबा संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते आणि अशा पद्धतीने हा 133वा कार्यक्रम अतिशय सगळ्यांच्या साक्षीने, सर्व मान्यवरांच्या साक्षीने तयार झाला. विमलाताई मोरे हे कार्यक्रमाचे आयोजक या शिर्डीमध्ये सर्वात पहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती जी त्यांनी केली असेल ती सर्वात पहिली जयंती विमलाताई मोरे यांनी सुरू केली आणि ती आज प्रथा अखंडित चालू आहे आणि आज विविध ठिकाणी विविध भागांमध्ये या जयंतीचं आज साजरा केली जाते. संपूर्ण भारतभर, विश्वभर, भारताच्या बाहेरही आज ही जयंती साजरी केली जाते. पण आज या शिर्डीमध्ये शिर्डी मतदारसंघामध्ये विमलाताई मोरे यांनी जी सगळ्यात पहिली जयंती सुरू केली त्यांचे खूप खूप अभिनंदन, आभार. आणि अशीच ही जयंती लहान मुलांच्या कार्यक्रमातून विविध नाट्यरूपांतरी त्यांच्या जीवनावर आधारित ही अशी सुरू राहावी. त्यांचं एक वाक्य होतं की आपल्याला बाबासाहेबांना डोक्यावर नाही डोक्यामध्ये घ्यायचं आहे. हे अतिशय त्यांचं वाक्य घेण्यासारखं आहे आणि सर्वांना, सर्व भारतीयांना या 133व्या जयंतीनिमित्त मी रोहित काले, उद्योजक कालांश उद्योग समूह आणि युवा उद्योग संघटन अध्यक्ष तालुका, सर्वांना मी या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जय भीम. एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.